घेतलं की आपल्या डोळ्यांसमोर सर्वात आधी महाकालेश्वर ज्योतिर्लिंग उभं राहतं. पण मित्रांनो, उज्जैनची ओळख फक्त महाकालापुरती मर्यादित नाही. ही नगरी आहे तंत्र, साधना आणि अद्भुत शक्तींचं केंद्र. आणि याच भूमीवर विराजमान आहे माता हरसिद्धी शक्तीपीठ. पण मित्रांनो, या मंदिराशी जोडलेलं एक असं रहस्य आहे ज्यामुळे मोठमोठे तांत्रिक सुद्धा या देवीचं नाव घेताना घाबरतात. आणि शेवटी आम्ही तुम्हाला तो रहस्य सांगणार आहोत, जो ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्राचीन काळापासून उज्जैनला अवंतिका नगरी म्हणून ओळखलं जातं. ही नगरी फक्त अध्यात्माची नाही, तर अदृश्य शक्तींची भूमी मानली जाते. इथे महाकाल, कालभैरव आणि माता हरसिद्धी या तिन्ही शक्तींचं अद्भुत अस्तित्व आहे. महाकाल म्हणजे काळाचे स्वामी, कालभैरव म्हणजे संरक्षण आणि न्यायाचे देव, आणि माता हरसिद्धी म्हणजे शक्ती, साधना आणि भक्तीचं सर्वोच्च रूप. पुराणानुसार जेव्हा माता सतीने यज्ञकुंडात स्वतःचे प्राण त्यागले, तेव्हा भगवान शिव शोकात संपूर्ण ब्रह्मांडात फिरू लागले. तेव्हा भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्राने सतीच्या शरीराचे तुकडे केले आणि जिथे जिथे ते अंग पडले तिथे शक्तीपीठांची स्थापना झाली. उज्जैन मधील हरसिद्धी मंदिर हे त्यापैकीच एक अत्यंत शक्तिशाली शक्तीपीठ मानलं जातं. पण मित्रांनो, या मंदिराची खरी ओळख फक्त श्रद्धेमुळे नाही, तर तंत्र साधनेमुळेही आहे. इतिहास सांगतो की भारतातील अनेक तांत्रिक, अघोरी आणि साधकांनी कधीतरी उज्जैनच्या भूमीवर साधना केली होती. कारण मानलं जातं की या भूमीतच एक विलक्षण ऊर्जा आहे, जी साधनेला अनेक पटींनी प्रभावी बनवते. पण इथेच सुरू होतं सर्वात मोठं रहस्य. लोकमान्यता आहे की माता हरसिद्धी फक्त भक्तांची इच्छा पूर्ण करत नाहीत, तर चुकीच्या हेतूने आलेल्यांना शिक्षा देखील देतात. जर एखादा व्यक्ती स्वार्थ, अहंकार किंवा दुसऱ्याला हानी पोहोचवण्याच्या उद्देशाने इथे साधना करतो, तर त्याला सिद्धी मिळत नाही, उलट त्याचं पतन सुरू होतं. म्हणूनच म्हणतात, माता हरसिद्धीला फसवणं अशक्य, कारण त्यांच्या पुढे कोणतीही माया किंवा तांत्रिक शक्ती टिकू शकत नाही. याच कारणामुळे मोठमोठे तांत्रिक सुद्धा हरसिद्धी मातेचं नाव आदराने आणि भीतीने घेतात, कारण त्यांना माहिती असतं की इथली शक्ती त्यांच्या नियंत्रणात नाही. आता मित्रांनो, या मंदिराशी जोडलेलं आणखीन एक अद्भुत नाव म्हणजे राजा विक्रमादित्य. राजा विक्रमादित्य फक्त महान सम्राट नव्हते, तर माता हरसिद्धीचे परमभक्त होते. त्यांच्यासाठी राज्यकारभार म्हणजे सत्ता नव्हती, तर धर्म आणि जनतेच्या रक्षणाची जबाबदारी होती. कथांनुसार एकदा युद्धात विक्रमादित्यांची सेना पूर्णपणे थकली होती आणि पराभव जवळ दिसत होता. तेव्हा त्यांनी माता हरसिद्धीचं स्मरण केलं आणि म्हणतात, अचानक युद्धभूमीवर एक अदृश्य शक्ती प्रकट झाली. शत्रू सैनिक घाबरून मागे हटू लागले. त्यांना असं जाणवलं जणू कोणीतरी दिव्य शक्ती त्यांच्या समोर उभी आहे. आणि काही वेळातच युद्धाचा संपूर्ण प्रवाह बदलला. त्या दिवसानंतर विक्रमादित्यांनी प्रत्येक विजयाचं श्रेय माता हरसिद्धींना दिलं. ते म्हणायचे, त्याची खरी ताकद तलवारीत नसते, तर त्याच्या श्रद्धा आणि धर्मात असते. मित्रांनो, हरसिद्धी मंदिर दिवसाच्या वेळेला जितकं भव्य दिसतं, तितकंच रात्री ते गूढ आणि रहस्यमय वाटतं. मंदिरासमोर उभे असलेले 2 विशाल दीपस्तंभ आजही लोकांना आश्चर्यचकित करतात. नवरात्रीच्या काळात जेव्हा या दीपस्तंभांवर हजारो दिवे पेटवले जातात, तेव्हा संपूर्ण परिसर एका वेगळ्याच ऊर्जेने भारलेला जाणवतो. स्थानिक लोक सांगतात की रात्री उशिरा मंदिराजवळ गेल्यावर वातावरण पूर्ण शांत असतं, पण त्या शांततेतही एक विचित्र कंपन जाणवतं, जणू हवेमध्ये एखादी अदृश्य शक्ती फिरत आहे. काही साधक सांगतात की माता हरसिद्धीच्या मूर्तीमधून निघणारी ऊर्जा मनाला सुद्धा स्पर्श करते. विज्ञानाच्या दृष्टीने पाहिलं तर मंदिराची रचना, दीपांमधून निर्माण होणारी ऊर्जा, मंत्रोच्चारांच्या ध्वनिलहरी आणि हजारो लोकांची श्रद्धा, हे सगळं मिळून एक शक्तिशाली पॉझिटिव्ह एनर्जी फील्ड तयार करतं. प्राचीन भारतीय मंदिरे ही फक्त पूजा करण्याची ठिकाणं नव्हती, तर ऊर्जा केंद्र म्हणून त्यांची रचना केली जात होती. हरसिद्धी मंदिराचं गर्भगृह ईशान्य दिशेला आहे. शास्त्रानुसार सर्वात शक्तिशाली दिशा मानली जाते. मंत्र, अग्नी आणि भक्ती यांच्या कंपनांनी हे स्थान आजही ऊर्जेनं भरलेलं असल्याचं मानलं जातं. पण मित्रांनो, आता येतो तो रहस्य, ज्याची तुम्ही इतक्या वेळपासून वाट पाहत होतात. लोककथांनुसार हरसिद्धी मंदिराच्या गर्भगृहाखाली एक प्राचीन साधना स्थळ आहे, जिथे पूर्वी सिद्ध तांत्रिक आणि साधक गुप्त साधना करत असत. मानलं जातं की रात्री उशिरा मंदिराचे दरवाजे बंद झाल्यानंतरही त्या ठिकाणची ऊर्जा सक्रिय राहते. काही लोकांचा दावा आहे की मध्यरात्री मंदिराजवळ गेल्यावर कधी कधी मंत्रोच्चारांचे अस्पष्ट आवाज ऐकू येतात, तर काहींना अचानक अंगावर शहारे येतात. विज्ञान आजही या अनुभवांचं पूर्ण उत्तर देऊ शकलेलं नाही, पण हजारो वर्षांपासून साधक आणि भक्त हे अनुभव सांगत आले आहेत. आणि कदाचित हाच तो कारण आहे ज्यामुळे उज्जैनला फक्त एक धार्मिक नगरी नाही, तर शक्ती, साधना आणि रहस्यांची राजधानी म्हटलं जातं. आणि मित्रांनो, जर श्रद्धा खरी असेल तर माता हरसिद्धी आजही आपल्या भक्तांचं रक्षण करत आहेत. पण चुकीच्या हेतूने आलेल्यांसाठी हीच शक्ती विनाशाचं कारण बनते. हरसिद्धीच्या दरबारातून कधीच कोणताही भक्त रिकाम्या हाताने परत जात नाही. कोणाला शांती मिळते, कोणाला शक्ती आणि कोणाला जगण्याची नवी आशा.
लाईक सबस्क्राईब जरूर करा.